इकडे युद्धामुळे जगातील प्रत्येक देशात गॅस इंधनाचा तुटवडा जाणवतोय, पण अशातही भारताने वसुधैव कुटुंबकम याला जागलेला आहे। भारताशेजारील बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा आहे। भारतात देखील इंधनाचा तुटवडा जाणवू शकतो आणि अशातच बांगलादेशसाठी भारत धावून आलाय। कशा प्रकारे भारत बांगलादेशला मदत करतोय पाहूया यावरचा एक रिपोर्ट। तेल संकट वाढलं, जग बेजार, भारत उदार। जगभरात इंधनाचा तुटवडा, तरीही बांगलादेशसाठी भारतानं उघडला साठा। इराकचं तेल उत्पादन 29 लाख बॅरलनं घटलंय। सौदी अरेबियाचं तेल उत्पादन 25 लाख बॅरलनं घटलंय। दुबईचं तेल उत्पादन 8 लाख बॅरल्सनी घटलंय, तर कुवेतचं तेल उत्पादन 5 लाख बॅरल्सनी घटलंय। तेलाचं भंडार असलेल्या आखाती देशांमधली ही स्थिती आहे। अख्खं जग सध्या तेलाच्या तुटवड्यानं चिंताग्रस्त आहे। इतकंच काय, तर भारताशेजारच्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर नवा रेकॉर्ड निर्माण करतायत। बांगलादेशमध्येही अशीच स्थिती आहे, पण अशातही भारत मात्र उदार झालाय। भारत हा शेजारील बांगलादेशला 5000 टन डिझेल देणार आहे। भारत आणि बांगलादेशमधील पाईपलाईन कराराअंतर्गत हा डिझेलचा पुरवठा केला जाणार आहे। वर्षभरात 1,80,000 टन डिझेलचा पुरवठा भारताकडून केला जाणार आहे। पहिल्या 6 महिन्यात किमान 90,000 टन डिझेल पोहोचवण्याचं लक्ष्य असेल। पहिल्या टप्प्यात 5,000 टन डिझेल हा या वार्षिक कराराचा भाग आहे। इंडिया बांगलादेश फ्रेंडशिप पाईपलाईन या द्विपक्षीय कराराच्या अनुसार भारताच्या NRL या रिफायनरीमधून बांगलादेशमधल्या परबतीपूर डेपोला प्रत्येक वर्षी 1,80,000 मेट्रिक टनाचा डिझेलचा पुरवठा करण्याची बांधिलकी भारतानं दाखवलेली आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या 6 महिन्यामध्ये 90,000 मेट्रिक टन एवढं डिझेल आपण बांगलादेशला द्यावं असं अपेक्षित आहे। आणि त्यातलाच एक कॉम्पोनंट म्हणून 5,000 टन डिझेल आपण बांगलादेशला देणार आहोत। मुळातच सध्याची परिस्थिती पाहता आणि पश्चिम आशियामधला संघर्ष पाहता संपूर्ण जगामध्येच ऑइल क्रायसिस म्हणजे एक प्रकारे तेलाचं संकट निर्माण झालेलं आहे। आणि जागतिक स्तरावर या तेलाच्या पर्यायानं डिझेलच्या वाढत्या किमती पाहता भारतानं खरोखरच बांगलादेशला हे तेल त्या ठिकाणी द्यावं का, डिझेल द्यावं का, याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। भारतातून होणारा हा पाईपलाईन डिझेलचा पुरवठा बांगलादेशसाठी फायद्याचा आणि वेळ वाचवणारा सौदा ठरलाय। यामुळे केवळ वाहतूक खर्च कमी होणार नाहीये, तर उत्तर बांगलादेशमध्ये डिझेलची उपलब्धता सुलभ होईल। सध्या बांगलादेशमध्ये इंधनाचा तुटवडा आहे। पेट्रोल पंपांवर रांगा लागल्यात। स्टॉक अवेलेबल, BPC either government, so mentally prepared any customer, so crisis mentally key crisis, but physically no crisis. We are also daily normal supply octane petrol diesel right now. The storage is enough. Enough. I think enough. Not only our station, BPC, Bangladesh Petroleum Corporation Authority, ministry level for masses available. But rationing continue for future savings. It is too extraordinary because a few days we have faced a big problem of travel for our fuel. This is unnecessary. This is unnecessary action against the world. The reason worldwide war for Iran and America and Israel. But I don't want to see the war among them. I want to peace. So please. बांगलादेशमध्ये तेल साठा संपत आल्यानं तिथल्या सरकारनं रेशनिंगवर पेट्रोल आणि डिझेल देण्याचा विचार सुरू केलाय। दुचाकीला दिवसाला 2 लिटर, 4 चाकीला दिवसाला 10 लिटर, बस आणि ट्रकला 70 ते 220 लिटर डिझेल मिळेल। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम हा अनेक देशांच्या तेल साठ्यांवर झालाय। अनेक देशांकडे काही दिवस पुरेल इतका साठा बाकी आहे।
भारताकडे 60 दिवसांचा साठा बाकी आहे. इंडोनेशियाकडे 20 दिवसांचा साठा आहे. व्हिएतनामकडे 15 दिवसांचा साठा आहे. चीनकडे 100 ते 130 दिवसांचा साठा आहे. तर जपानकडे 204 दिवसांचा साठा शिल्लक आहे. याशिवाय थायलंडकडे 95 दिवसांचा साठा शिल्लक आहे. एकूणच जागतिक स्तरावरचा विचार केला तर 5,000 टन एवढं डिझेल बांगलादेशला या घडीला देणं भारताच्या एकूण रिफायनरी कॅपेबिलिटीच्या मानानं ते अत्यंत नगण्य आहे. म्हणून एकूणच भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांची सुरक्षितता आणि भविष्यामध्ये ज्या प्रकारे चीन भारताविरुद्ध स्ट्रिंग ऑफ पर्ल्स आणि एन्सर्कलमेंट पॉलिसीचा वापर करतोय त्याला एक प्रकारे छेद देण्यासाठी भारतानं बांगलादेश सोबत अशी कराराच्या माध्यमातून जी मैत्री त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठी अशा प्रकारचं डिझेल देणं हे फायद्याचंच त्या ठिकाणी ठरणार आहे. ऑलरेडी बांगलादेशमध्ये नवीन सरकार आलेलं आहे. म्हणून या नवीन सरकार सोबत आता भारत आणि बांगलादेश यांचे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी एक सुवर्ण संधी भारताच्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून फक्त 5,000 टन डिझेलसाठी आपण ते बांगलादेशला नाकारणं हे दूरगामी विचार करता भारताच्या फायद्याचं ठरणार नाही. युद्धाची स्थिती अशीच राहिली तर पुढचे काही दिवस भारतासाठी सुद्धा धोक्याचे असणार आहेत. केंद्र सरकार अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि कॅनडामधून नैसर्गिक गॅस घेण्याचा विचार करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे जगात तेल साठ्यांसाठी युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे तेल संकटासारख्या गंभीर संकटातही इतर देशांच्या मदतीसाठी भारतच धावून जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.